नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. नंबर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. फॅसिझम भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर, हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र. आणि ठाण्यातील कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील 38 संघ होणार सहभागी. आता पाहूया सविस्तर बातम्या. सावंतवाडी आंबोली महामार्गावरील व लाखे वस्तीसमोरील लाईटचा पोल गंजून पूर्णपणे धोकादायक बनलाय. या रस्त्यावरून दिवस रात्र हजारो वाहनं तसंच नागरिक व शाळकरी मुले ये जा करत असतात. लगतच्याच ठिकाणी मोठी वस्ती असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या पोलची परिस्थिती पाहून भयभीत झालेल्या तेथील नागरिकांनी महावितरणला कित्येक वेळा याची कल्पना देऊन देखील अद्यापही धोकादायक पोलची दखल घेतली गेली नाही. हा धोकादायक पोल तातडीने बदलण्याकरता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सोमवारी संबंधित अधिकाऱ्याची भेट देऊन निवेदनाद्वारे या गंभीर विषयाबाबत लवकरात लवकर कारवाई करून येथील नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहेत, अशी माहिती रवी जाधव यांनी दिली. फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावरती चाललाय. त्यामुळे देशाची संस्कृती, परंपरा व विचारांचं रक्षण करण्यासाठी येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमकतेने लढणार आहे. राहुल गांधी हा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त पटलावर असून भविष्यात हा चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल, असा आशावाद काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. तेव्हा कुठल्याही मेन स्ट्रीममध्ये त्या पदयात्रेचं टेलिकास्ट असेल किंवा त्या पदयात्रेच्या संदर्भातलं जे काही रिपोर्टिंग असेल ते झालं नाही. अजिबात झालं असं नाही. तिथे ज्यांनी केलं तेही आपल्याला माहिती आहे. पण मेन जो मूळ सर्व आहे, जो आजकाल भोरमध्ये बकरी मेला पडल्यानंतरही जो एक 48 तास 72 तास कंटिन्यू चालण्याची जी एक पद्धत स्वीकारलेली आहे, तसं कुठल्याही किंवा कोणी व्यक्तिगत भावनेपोटी किंवा परंपरेतून कुंभमेळ्याला जातो तर त्याचा काही इव्हेंट करण्याची आवश्यकता नाही. मात्र दिल्लीचं मतदान असताना तो इव्हेंट होताना पाहिला. असं कुठलंही भारत जोडोच्या संदर्भामध्ये वेगळं बजेटही नव्हतं आणि तशा प्रकारे उलट सांगितलं होतं की ती यात्रा दाखवू नका, काही 5-2 सेकंद दाखवले असेल. मात्र त्या भारत जोडोमध्ये प्रचंड राहुल गांधींचं जे आकर्षण आहे ते बघायला मिळालं आणि राहुल गांधी हे वेगवेगळ्या स्तरावर जिथे जातात तिथे मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना बघण्यासाठी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधानांपेक्षाही जास्ती आकर्षण असणारा एक व्यक्तिमत्व आज भारताच्या राजकीय पटलावर आहे. आता राहुल गांधी आहेत म्हणून लोक त्यांच्याकडे बघतात किंवा त्यांच्याकडे बद्दलचं जे आकर्षण आहे ते त्यांचं व्यक्तिगत स्वरूपाचं आहे. त्यांच्या फिल्मिंगच्या अनुषंगाने आहे, त्यांच्या हिंदीच्या अनुषंगाने आहे, त्यांच्या राजकीय भूमिका स्पष्ट भूमिकेमुळे आहे. मात्र राहुल गांधी नेमके काय म्हणतात आणि त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेण्याकरता भारतातले लोक अजून कमी पडत आहेत. ही मात्र एक गोड तक्रार माझी. हा प्रश्न मी उलटाही विचारू शकतो की एवढा सुसंस्कृत, सभ्य, शांत आणि टुमदार जो आपला जिल्हा आहे, तुमच्या जिल्ह्यातूनच अशा पद्धती इथलेच लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात ते निर्माण करतात, इथले नागरिक म्हणून आपण काय करत आहात हा माझा उलटा जिल्हावाशांना तुमचं काँग्रेस म्हणून लढतच आहोत. सद्भावना घेऊन या सगळ्या विषयांच्या विरोधात आमची भूमिका आहे. हर्षवर्धनजी आणि रोज त्याच्यासाठी आम्ही सद्भावना पदयात्रा तुम्ही बघितली असेल की सद्भावना घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही थेट रस्त्यावर उतरलेलो आहोत. परवा अनेक मुस्लिम बांधवांनी नितेश राणेंच्या नेतृत्वाला कौल मान्य करून पक्षप्रवेश केलेला आहे. एकीकडे हिंदुत्व करायचं आणि दुसरीकडे पक्षप्रवेश करून घ्यायचा, याबद्दल हे काही नवीन नाही. कसंही असलं तरी सत्ता आम्हाला पाहिजे आणि सरकार कुछ नाही, आम्ही सरकार आहे अशी ती भूमिका आहे. आपण सर्वजण कसे खपून घेता हे मी जाणून घेण्यात जास्त उत्सुक आहे.
गेल्या 300 वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबर्डे, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरलं. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशानं यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यंदाच्या महाशिवरात्रीला श्रीदेव रामेश्वराची कुणकेश्वर भेट घडली होती. या पवित्र प्रसंगानंतर रामेश्वराच्या हुकुमानेच गावाने ही जुनी परंपरा पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी 3 गावांच्या जनतेच्या सहकार्यानं होळीचा मान पुन्हा उभारण्यात आला आणि होळीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. यंदाची देव होळी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार साजरी करण्यात आली. उत्सवाच्या पूर्वविधीनंतर कल्पवृक्ष होळी उभारणी हा महत्त्वाचा सोहळा होता. होळी उभारण्यासाठी लागणारा कल्पवृक्ष गावातील विजय काळे यांच्या बागेतून तोडण्यात आला. त्यानंतर वाजत गाजत ढोलताशांच्या निनादात हा कल्पवृक्ष रामेश्वर मंदिरापर्यंत आणण्यात आला. कल्पवृक्षाच्या संपूर्ण खोडाला आंब्याच्या टाळांनी सजवून टोकाला निशाण बांधण्यात आलं आणि पारंपरिक पद्धतीने मांडावर होळी उभी करण्यात आली. होळी उभारल्यानंतर गावकऱ्यांनी होळदेवाचं पूजन केलं आणि सायंकाळी होळी दर्शनाचा सोहळा पार पडला. रात्री 9 वाजता अवसर काढण्यात आली म्हणजेच होळी प्रदक्षिणा विधी पार पडला. या विधीत शिवकाळेसह अन्य देवतांनी एकूण 11 प्रदक्षिणा घालून होळदेवाला वंदन केलं. उपस्थित मानकरी, गावघर, रयत आणि भाविकांनी या सोहळ्याचं दर्शन घेतलं. पारंपरिक वाद्यांच्या निनादात हा सोहळा गगनभेदी जल्लोषात पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर पुढील 5 दिवस होळीच्या मांडावर जागर केला जाणार आहे. संपूर्ण मिठबाव, तांबर्डे, कातवण गावांमध्ये भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार झालं आहे. देव होळीच्या निमित्तानं गावकऱ्यांना पुन्हा एकदा पूर्वजांची परंपरा अनुभवण्याचा आणि तिच्या पुनर्जीवनाचा अभिमान वाटत आहे. या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान गावघर रयतेला मिळाला. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेला हा शाही थाटाचा सोहळा भविष्यातही अशीच परंपरा कायम ठेवेल अशी श्रद्धा आणि विश्वास गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
पाटतिठ्यावरती आज रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात डंपरखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास सुरू असून निवती येथील कुमारी मनस्वी मेहतर असं त्या शालेय विद्यार्थिनीचं नाव आहे. सण हा होळीचा जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा जमवून सोंगे दारी रंगला खेळ शिमग्याचा
INS गुलदार ही युद्धनौका नेव्हीतून रिटायर झाली असून नौका विजयदुर्ग बंदरात पर्यटन वाढावं यासाठी आणण्यात आली आहे. ही नौका पाण्याखाली पाहण्यासाठी उपलब्ध असेल, यासाठी आवश्यक असलेल्या पाणबुड्या व अन्य सुविधा पर्यटन महामंडळ उपलब्ध करून देणार आहे. राजापूरमध्ये राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या पालखी महोत्सवातील काही दृश्य पाहूयात.
कबड्डी खेळाडूंच्या ठाणे येथे 19 मार्चला होणाऱ्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगे व मुलींचे 38 संघ सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशन व हौशी कबड्डी संघाच्या संयुक्त बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे येथे 500 ते 600 खेळाडू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. काल सोनवलीमध्ये आमची स्पर्धा झाली, निवड चाचणी 8 ते 9, महिला 8 तारीखला आणि पुरुष 9 तारीखला. तिथे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची मुलांची आणि मुलींची ठाणे येथे होणाऱ्या 19 तारखेच्या स्पर्धेसाठी निवड चाचणीमध्ये मुलं निवडली. आज आम्ही ती पूर्ण निवड चाचणी प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे सपूत करत आहोत, आमच्या हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून. आणि हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून दिलेली दोन्ही टीम असोसिएशन ठाणे येथे होणाऱ्या 19 तारखेच्या महाराष्ट्र निवड चाचणीसाठी पुरुष व महिला हे दोन्ही संघ घेऊन जाण्यास आज त्यांनी आम्हाला होकार दिलाय. त्या माध्यमासाठी आज आम्ही प्रेस घेतलेली आहे. त्या असोसिएशनच्या अध्यक्षांशी आमचं बोलणं झालं, कमिटी सगळी इथे आले. सकाळपासून जिल्ह्यातील सर्व मंडळ, सर्व पंच, आयोजक हे सर्व ताकदीने आम्ही 19 तारखे ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेला जिल्ह्यातून 500 ते 600 खेळाडू व सर्व स्पर्धा निरीक्षक, नियोजक हे सगळे आम्ही जात आहोत. कबड्डी गेल्या 30 वर्षापासून सफर करते आहे आणि अनेक खेळाडूंवर अन्याय झालेले आणि हे मीडियामध्ये कित्येक वर्ष आज चालू आहे. तर आज हौशी कबड्डीच्या माध्यमातून आज आमची या ठिकाणी 11 वाजल्यापासून मीटिंग चालू आहे आणि या मीटिंगमध्ये आमचं सरासर सगळ्या मुद्द्यांवर डिस्कशन झालेलं आहे. आज हा जो कायदेशीर लढाईचा जो मुद्दा आहे तो असोसिएशनच्या माध्यमातून कित्येक वर्ष सुरूच आहे. पण आज संपूर्ण जिल्ह्यातील सर्व खेळाडू, सर्व पंच, सर्व आयोजक आणि सगळ्या संघटना यांनी सगळ्यांनी एकमताने या गोष्टीला पाठिंबा दिला की कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आज 19 तारीखला होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या सिलेक्शनवर हे मॅचेस आहेत आता, तर त्याच्यासाठी आपल्या कबड्डी असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या बॅनरखाली आपण संघ देणार आहोत. तिथे जो टेक्निकल मुद्दा आहे की संघ सामील करून घ्यायचा किंवा नाही हा विषय नंतरचा आहे. पण आज आमच्या लढाईला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या दिशेने आम्ही जे प्रयत्न करत आहोत. तर सुमारे 500 ते 600 लोक आम्ही विधायक आणि कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहोत आणि जेणेकरून या माध्यमातून आपल्या कबड्डीला न्याय मिळावा हा एकमेव उद्देश आहे. आणि हा जो लढा सुरू आहे हा निरंतर लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार. ठाणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी दिनांक 19 मार्च ते 21 मार्च रोजी होणारी जी निवड चाचणी स्पर्धा आहे राज्याची, या निवड चाचणी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गाचा मुलींचा आणि मुलांचा हे दोन्ही संघ जे आहेत हे संघ प्रत्यक्षात ठाणे या ठिकाणी जाऊन खेळणार आहेत. त्या ठिकाणी त्या निवड चाचणीमध्ये आमचा संघ हा पुरुषांचा आणि महिलांचा हा राज्याच्या त्या निवड चाचणीत भाग घेऊन पुढे राज्याची जी निवड चाचणी होणार आहे त्यामध्ये सिंधुदुर्गाचे खेळाडू त्या ठिकाणी खेळावेत. या प्रयत्नाने आम्ही गेले 2 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहोत आणि आज त्या ठिकाणी खेळण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि म्हणून आज जी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आहे या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या लेटर हेडवर हे मुलांचा आणि मुलींचा हे दोन्ही संघ आज त्या ठिकाणी खेळणार आहेत. गेले कित्येक वर्षाचा हा लढा सुरूच आहे, परंतु आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, आजी माजी खेळाडू, मंडळ, पंच, असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी हौशी कबड्डी संघटना, आयोजक हे आज एकत्र आलेले आहेत आणि कुठेतरी कबड्डीला या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून आज ही या ठिकाणी प्रेस घेऊन हा आमचा लढा जो आहे हा लढा आम्ही लोकांसमोर या ठिकाणी मांडत आहोत. पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू, आयोजक, पंच, आजी माजी खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू हे उद्याच्या 19 तारीखला ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे. आम्हाला त्या ठिकाणी खेळताना ज्या अडीअडचणी येतील त्याला पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी सामोरे जाणार आहोत. आजपर्यंत खेळाडूंवर झालेला अन्याय असेल, पंचांवर झालेला अन्याय असेल
आयोजकांवर होणारे अन्याय असतील, काही किशोर गट, कुमार गट या मुलांवर होणारे अन्याय असतील, काही स्पर्धा न खेळण्यासाठी मुलांना मुलींना धमकावणं असेल, अशा अनेक प्रकार गेले महिनाभर सुरू आहेत. आम्ही हौशी कबड्डी असोसिएशनच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा घेत आहोत जिल्ह्यामध्ये आणि त्या स्पर्धा अनधिकृत आमची स्पर्धा न खेळण्यासाठी मुलांना धमकीचे फोन त्या ठिकाणी दिले जात आहेत. परंतु या कोणत्याही धमकीला आम्ही न जुमानता जो न्याय असेल तो न्याय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य देईल. परंतु केवळ धमकी किंवा केवळ आश्वासन न देता आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले मुलांचा आणि मुलींचा हा दोन्ही संघ हे ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी उतरणार आहे. आता ह्या स्पर्धा आम्ही ज्या घेतो, गेली 2 वर्ष आम्ही या स्पर्धा घेतो. आज आमच्याकडे 26 संघ मुलांचे आणि 12 संघ हे मुलींचे आज आमच्या हौशी कबड्डी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी खेळत आहेत. काही तुरळक 1-2 संघ सोडले तर बाकी सगळे संघ आमच्या सोबत आहेत, आयोजक आमच्या सोबत आहेत, राष्ट्रीय खेळाडू आमच्या सोबत आहेत, पंच आमच्या सोबत आहेत आणि आमचा मानस एकच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला कबड्डीसाठी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून ही आम्ही पावलं या ठिकाणी उचललेले आहोत. आता पुढे करो या मरोची लढाई आहे. आम्ही यामध्ये उतरलेले आहोत आणि आज आम्ही आमचे दोन्ही संघ जे आहेत हे दोन्ही संघ आम्ही असोसिएशनकडे दिलेले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून हे दोन्ही संघ ठाणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी रवाना होणार आहेत. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. डंपरखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. फॅसिझम भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर, हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र. आणि ठाण्यातील कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील 38 संघ होणार सहभागी. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.